दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते मिसेस स्वाती दळवी, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. आपल्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे बघा, की एखाद्याला फसवलं आणि आजच्या भाषेमध्ये एखाद्याला उल्लू बनवलं तर आपण त्याचा बकरा केला असं म्हणतो. त्याचा बकरा झाला किंवा आपण त्याचा बकरा केला असं म्हणतो. यहुदा इस्करियोत जो होता हा येशूच्या 12 शिष्यांपैकी होता आणि त्याच्याकडे पैसे सांभाळायचं काम होतं. तो खजिनदार होता त्या गटाचा. पण त्याने येशूला 30 चांदीच्या नाण्यांसाठी पकडून दिलं. आणि आजही यहुदा इस्करियोत जो आहे हा एक विश्वासघातकी म्हणून ओळखला जातो. आजही आपण जर असं म्हटलं की यहुदा इस्करियोत नुसतं नाव घेतलं तरी आपल्या लक्षात येतं की त्यांनी विश्वासघात केला, त्याने येशूला पकडून दिलं. आणि आजही आजच्या युगामध्ये सुद्धा अशी लोक आहेत जी आपल्यामध्ये वावरत असतात. त्यांना यहुदाचे बोकड म्हणतात. आणि आपल्या देशामध्ये नाही पण इतर देशामध्ये ही एक प्रथा आहे की असे जे लोक असतात त्यांना यहुदाचे बोकड म्हणतात. आता हे कसं काय आलेलं आहे, हा शब्द कसा आला, तर काही असे कत्तलखाने आहेत ज्या ठिकाणी बोकडांना विशेष ट्रेनिंग दिलं जातं. आता हे ट्रेनिंग कसलं असतं, तर ते ट्रेनिंग हे आहे की त्यांना मेंढरं घेऊन येण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ते त्यांच्यामध्ये वावरतात, त्यांच्यामध्ये राहतात आणि विशेष काहीतरी त्यांना लालूच देऊन किंवा असं काहीतरी त्यांच्याकडे अट्रॅक्ट करून त्या मेंढरांना ते त्यांच्या मागे मागे घेऊन येतात. आणि मग हळूहळू ते सगळे आले की ते एका विशिष्ट दरवाजाच्या आतमध्ये जातात. दरवाजा बंद होतो आणि मग सर्व मेंढरं कत्तलखान्याकडे जातात आणि शेवटी त्या ठिकाणी त्यांना कापलं जातं. आणि त्यांना हे कदाचित मेंढरांना त्यांची कल्पना नसते, कारण सुरुवातीला तो बोकड त्यांच्यातलाच आहे असं त्यांना बरेचदा वाटत असतं. आणि ह्यासाठी त्या बोकडाला बक्षीस दिलं जातं. आणि ते बक्षीस काय असतं, त्याला सिगरेट्स ज्या असतात त्या खायला दिल्या जातात. सिगरेटमध्ये निकोटीन, तंबाखू आणि निकोटीन ह्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे नशा येते आणि ते बोकड त्याच्या आहारी जातात. आणि ते सारखं मिळवण्यासाठी मग ते मेंढरांना घेऊन येत असतात आणि त्यामध्ये ते स्वतःसुद्धा अडकतात. बघा, आत्ताच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर अजूनही ही पद्धत वापरली जाते. फरक एवढाच आहे की बोकडांच्या ऐवजी माणसांचा उपयोग केला जातो. माणसं वापरली जातात, ते आपल्यामध्ये मिसळतात, आपले मित्र बनतात. जे काही होणार आहे त्यामध्ये तुमचाच जास्त फायदा होणार आहे असं आपल्याला भासवतात, आपल्याला सांगतात तसं. आणि अशा अवस्थेमध्ये अशा ठिकाणी ते तुम्हाला सोडून जातात ज्या ठिकाणी परत माघारी येणं खूप कठीण होऊन बसतं, खूप कठीण होतं. अशा व्यक्तींना ओळखायला शिका, जे तुम्हाला कुरणाकडे नेणार की कत्तलखान्याकडे नेणार हे ओळखायला शिका, हे समजून घ्यायला शिका. कारण चांदी के चंद सिक्कों के लिए ईमान बेचा जाता है. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्ती शुभवर्तमान ह्याचा 26वा अध्याय 14 आणि 15 वचनं. आपण यावेळेस आज 2 वचनं वाचणार आहोत. पहिलं वचन मत्ती शुभवर्तमान ह्याचा 26वा अध्याय 14 आणि 15 वचन. गॉस्पेल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 26 अँड वर्स 14 अँड 15. तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून तुमच्या स्वाधीन केले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले.
दुसरं वचन आपण बघूया. मत्तई शुभवर्तमान 27वा अध्याय 4 आणि 5 वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 27 अँड वर्स 4 अँड 5. मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हटले, त्याचे आम्हास काय, तुझे तूच पहा. मग तो ते रुपये मंदिरात टाकून निघाला व त्याने जाऊन गळफास घेतला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.